अरे बाबा, अरे त्याला म्हणतात महादेवाचा पुत्र गजानन गणपती. गजानन गणपती बसलेले आपले संपूर्ण शेतकरी बांधव सुद्धा देवाचं नाव घेतात. ते कसं? जर कधी शेतामध्ये गेले तरी सुद्धा गजानन गणपती, ताड्यावरती बोट ठेवली बाबा. तरी सुद्धा गजानन गणपती, आणि जर कधी एखादं छोटं मोठं लग्न कार्य हो, असेल, तरी सुद्धा गजानन गणपती, जेवण करायचं असलं तरी सुद्धा गजानन गणपती, आणि राहिला सायला बाबा बायकोला मारायचा असल्यावर मी गणपती. कडे बायकोला मारणं कोणतं मोठं पुण्याचं काम आहे? तिथे कधी देवाला बरोबर होती का? तिथे काय काम आहे? अहो ते बी एक छोटं मोठं कार्यच आहे. ते कसं काय? जर कधी माणसाला राग आला, जर कधी बायकोला मारायचं ठरलं, वा वा, हातामध्ये असं खणफुटाचं लाकूड घ्यायचं, एवढे गणपती आहे का? गणपती काढले बसल्या बसल्या बरं. लाकूड हातामध्ये घ्यायचं, वा वा. मुखामध्ये देवाचं नाव घ्यायचं, बरं. आणि असं फिरून टकोरा बायकोला टाकायचं. यानं काय होतं? अंगावर ओळ येत नाही मला. दादा, हा? अरे अशा ठिकाणी देवाचं नाव घेऊ नये. नाही. देवाचं नाव घ्यावं कुठं नाही कुठं. तुला सांगायला पाहिजे बाबा, जय गजानन गणपती, सुखापती, तुला आपल्या दिवट्याची माती, देवाला गावाच्या खालती, याचं जातडं पोतडं बाबा. देव माझ्या संभाळवाल्याच्या हाती. अरे असे बोलल्यानंतर माझा घाल काय भेटला? अहो जागरण गोंधळ सोपं जातं. असे जागरण गोंधळ तुम्ही कुठं कुठं करीत चालले? सांगायला पाहिजे. हो. हा लांबरे बलमेंद्र नरदुर्ग चत्तर सिंगी माझी ढनकावरती ते जळलं. या भक्तांचा भार उतरला. जाऊ दे. ड्युटीवाल्याच्या मोकळी गणित मुकडी बसला बिचारा काही पाप करू राहिला काय काय? करते मग? अरे रात्रभर ड्युटीला बसल्या बसल्या पळी पळी तेल घालणार. हा रात्रभर पळू पळू तेल घालणार. पळू पळू नाही मग? अरे बाबा पळी पळी तेल पळी घालणार. पळी तेल घालणार. असं दिवट्याला वाईट वाटतं बोलू नाही. का बरं? आपण जर दिवट्याला वाईट बोललो तर ते आपल्याला चांगलं म्हणणार. चांगलं नाही म्हणणार. मग? उलटी शाळा सकाळी आपल्याला आपल्या पाठीमागं नाव ठेवणार. अरे हा. चांगलं बोललं तर तर ते आपल्याला चांगलं म्हणणार. मग मला एक सांग, काय हो? देवाला एवढं मोठं चांगलं भारी सुंदर तोंड दिलं काय दिलं? हे का? हा. दिलं ना. खायला. सकाळी डबल रोटी तोच खायला. डबल रोटी तोच खायला. हा. एक काम कर ना, काय? याचं तू कोणाचं बेसन खायचं कोणाचं खायचं काय म्हटले? म्हणले यांच्या मांडीवर बसलो पाहता. हा ते कोणी काय झालं पण ते बारीक त्या बारक्याचं बेसन खाय ना. त्या बारीकचं? हा. एवढं पेट खजूर हागत काय ते? काय गेलं ना आपल्याला येईन ना परत. हा. जर काही ते बारीक पोरग हा. पेंट कुजूर हागलं बारीक वर्ग पेट खजूर हागत. मग तुम्ही काय करशाल? अरे मी घरात जाणार, बर. एक पत्रवाले आणणार मग? आणि त्याच्यावर पहिला नमुना तुला देणार. काऊन तुम्हाला चालत नाही? अरे खायचं त्यानं आवाज उकलो तो. म्हणजे तुमचा आवाज उकलला? माझं काही चाललं मग कोणाचा उकलला? हे आपले टलपाय किती भारी आवडतो. त्यांना चालू आहे का? आता येतो ना हप्त्याच्या हप्त्याला त्याच्याकडे चक्कर मारायला. अरे बाबा, हा. अरे असं म्हणलं बाई डॉक्टर बोलू नाही. बरं नाही तर म्हणून एक दिवसाची भानगड दादा बरं. तिकडे शंकराने विचार केला. कोणता? अरे निवंत जागा बोल बसले तपश्चर्या करण्याला. अरे. घरी त्या पार्वतीने काय केलं? काय बरं? अंड्या गंगाने पाणी तपवलं. आणि चौकात न्हायला बसली. पार्वतीला सहज आठवला नाही. कोणती? बाहेरून ब्रह्मा विष्णू महेश येणार. माझी लग्न काय पाहणार आहे? म्हणून त्या पार्वतीने काय केलं? काय? अंगाची काढली माळी बळीचा केला गणपती, नरजिवंत सर्जवंत करून राखंड्याला धरू जावरती. पार्वती बोलवती गणपतीला. अरे गणेशा, हे पुरा काय मम्मी? हे बघ, हा? आजपासून मी तुझी मम्मी हा. आणि तू माझा मुलगा. नाही मी तुझं पोग. येडाय कर तू. काय झालं? तुला प्रेमाने सांगते मी तुझी आई हा. आणि तू माझा मुलगा. नाही मी पोग ना का? अरे पोगं तर पोगं. आणि कुठं बी हाक. ए, बावळटा. अरे ही देवाधिकाची जागा आहे, संताची जागा आहे ती. इथं नाही मग रे तिकडं हा तिकडे जायचं. आतुरणात. अरे बाथरूम तरी हा, म्हण. बाथरूमात. हा तिकडे हा. जायचं. पण हे बघ मी तुला कामगिरी देणार. कोणती मम्मी? आतले माणसं आत, हा. बाहेरचे माणसं बाहेर. बाहेर. आतमध्ये कोण येऊ द्यायचं नाही. कोणलंच नाही. हा जायला की. हा. आता काय झालं तुला निवडायला? कशाला रडतो? मला भूक लागली. तेव्हा सांगायचं ना मग. आणि ते मग चल मग घरात. काय करा? वांग्याची शाक, हा. वरण भात, बर. चपाती, असं? नुकती. हा. काय मम्मी पाहिजे? तू खरं सांग, मी अजून काचकूट केला लागलो का? मग तुला काय पाहिजे? हा त्या रोजी तर मला तिखट काला करून दिला, बळजबरी चारला. मी किती चिरचिरी हागलो मम्मी. आखी बाळू ते भरून ठेवली आम्ही. तुला तर तुम्ही चड्डे कालगावर तर राडाच करून ठेवला. तरी मी म्हणलं झोपला का काय राडा करून ठेवला. घाब रडू नको. काय पप्पा कोण घे? पप्पा कम नाही ना. आपल्या मुलीकडे जाय. चल कमी आहे. Get out. ए रे कोरडी खदान कायचा पत्ता नाही कमी आहे. त्यांच्याकडे नाही ना मग. अरे मग तुला काय पाहिजे ते तोंडाने बोल. मग मागून बोल ए, राहिलो. ए, काही बोलतोस? दे मग. काय पाहिजे? मला आहे ना हा. आज आहे ना मला मम्मम दे. मग ते टाकीत तोंड घाल ना. जाईल ना स्वतः फसून. टेम्पे झालं काय अक्कल वाटली पाहिजे. खरं दादा काय रे? तुला मग पेचा दे ना. हे दे ना. आपलं ते हे का हा. नारेगावची कचरपट्टी बर. त्याच्या बाजूला आहे ना एक अशी कुबकुबीत कुत्री जमेल चांगली जाडजूड. जाडजूड आहे. मग काय करू? तिला जवळ पी जमेल कुत्री झेपेवर याला माहिती. अरे तुला नाही माहिती का? काय? पहिलं उपसा याला घेतला. हा का? मी तेच म्हणतो जेवायला बसल्यावर मला म्हणे भूकच नाही. म्हणलं याची भूक गेली कुठं? हाती कुठं भोगून आलं एकटाच. पण हे बघ या बारा मानगडे सोड. बर. गेटवरती कडक पहारा करायचा. कडक? अजिबात पण लात मध्ये द्यायचं पण लाथ नाही. आतले माणसात. हा
आलं की जन्म दिले काम सांगितलं. दुसऱ्याच्या आई बाया मुलाला जन्म देत्या, बाळाला असं मांडीवर घेत्या, आंबळीत्या कोंबळीत्या. तुला की जन्म दिले काम सांगितलं. वय ना बच्चाला आंबळणी कोंबळणी माझ्या लाडक्याला हा नाही तर काय अमा पिल्लू आवाज तिकडं. पाहणार बाप्पा. तुझी मम्मी काय म्हणते? ए रताळ्या त्यांची मम्मी मी पाहणार मम्मी. काय झालं? बाप्पा काय म्हणतो? माहिती का? काय झालं रे? अरे काही म्हणतो का काय झालं? कोणला काय म्हणा कोणला काय म्हणा कोणला काय नाही. मम्मी कोणला म्हणा, पप्पा कोणला म्हणा. हा याची काही माहिती का अरे मी लहान आहे ना. लहान आहे? तू आला ना आता. मला सांग बरं, मम्मी कोणला म्हणू, पप्पा कोणला म्हणू? तुला सांगायचं. ए मम्मी कोणला म्हणू आणि पप्पा कोणला म्हणू? अरे यांना पप्पा म्हणाव हा. आणि यांना मम्मी म्हणाव. अरे नालायका, अक्कल आहे का तुला काही? त्याला बाप्पा मला नाही याला मम्मी मला. तुला तरी कळत नाही का नाव? अरे मी त्यांचा पप्पा आहे. बापरे. अरे हे आमच्या दोघाचा बाप आहे त्याला काय काय चाललं पोरा? अरे हे गड्या काय? अरे कसं कळत नाही तुला अरे तुला काम सांगते काय तू करतो काय गेट वरती कडक पारा करायचा कडक? अजिबात कोण आतमध्ये कोणाला उद्या जाऊ देत नाही, कोणाला बाहेर जाऊ द्यायचं नाही. नाही. आता आले दगड थांबतो त्या. दगड आणायला पागल आहे का तू नाही तर डसं त्यांना. हे डसायला कुत्रा आहे का तू अरे ते खरंच आहे. म्हणजे कोणाला आत येऊ द्यायचं नाही, नाही. कोणाला बाहेर जाऊ द्यायचं नाही. मम्मी या घरातल्या माणसानं घरातच घाण केली मग. आता हे 2-3 जण बसले बिचारे यायनी घाण केली तू काय आलाय हा मी यायची का? मी उचला लिहिले का? फेकणारचे दिवस हो कोणाचा घास कसा, कोणाचा कसा. आता एक हातोळा काय नाही, हा त्याच्यामध्ये आता लग्न सराय चालू. जागरण गोंधळाचे कार्यक्रम चालू इडं बुंदी खाईल. खरंच गमीला चांगलं असलं तर बरं. बरं. गळ काढलं तर होईया. धुतला महादेव तुझा. अरे वेड्या तुला ही कामगिरी दिली नाही मग? मी विश्राम करायला जाणार विष्णान म्हणजे आंघोळ 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 करायची. जा एखाद्या धरणं तोडी मारून या. इतक्याला पडतो काही अक्कल वाटली पाहिजे तुला हो. पागल आहे का तू काय रे काय झालं? अरे मम्मी धरणार जाईल केव्हा हा मम्मी धरणार जाणार केव्हा करणार केव्हा? येणार केव्हा? देवपूजा केव्हा अरे करणार देवपूजा करणार केव्हा? मला म्हणायचं अरे? आपल्या नारेगावच्या गटारे का कोरड्या पडल्या का अरे हे तुला काही नारेगावचे गट अरे गटरीत आंघोळ करायला माझी मम्मी डुकरी नाही. तुझी मम्मी डुकरी नाही का? मम्मी डुकरी नसली पप्पा डुक्कर आहे का? अरे हे आम्ही दोघं काय डुकर डुकरी नाही काय? आणि मी काय डुकरच पिल्लू आहे का? आणि सांभाळवाला सांभाळवायला काय वड्डी आहे का? एकडचा पायाला ए, बेड्या. अरे तुला 1000 वेळा सांगितलं काय मी म्हणली? या आमचे लोक आपल्या घरात येऊ द्यायचे नाही माझी काही चूक नाही पा. गेटवर कडक आपण पारा. सिंगापूरच्या आपल्या घराला पुढे जा रे. आज आहे वाटतं कुणी कुणी घुसत कुणी कुणी. अरे गेटवरती कडक पारा करायचा ना अजिबात कोणाला मध्ये येऊ द्यायचं बरं काय नाही. हरकत नाही, कोणाला जीव देणार हा, नाही. तुझ्या हातात काय आता ते गुरगुत याला काय करशील हा द्यायची बुंदीच बाहेर काढतो आज. 4-5 वर्ष लोक धक्का नको लावू तुला ही कामगिरी दिली नाही बरोबर काय हरकत नाही. जा तुम्ही. सांगितलं पार्वतीने ऐकलं त्या गणपतीनं गणपती वाडीशी टाकून राहिला ही गोष्ट कळली नारदाला नारदाला वाटलं ती 30 कोटी देवामध्ये कळवली हो. परंतु महादेव पार्वतीमध्ये कळवली भांडणाबाबत संधी मिळाली मला. म्हणून त्या नारदस्वामीने काय केलं ब्रह्मविना खांद्यावरती घेतला आणि देव निवंत जागा पाहून त्या पेजारीला बसलेले होते जाऊन त्या शंकराला चाटल्याची माहिती नारायण 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 हरे नारायण 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 हरे नारायण 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 नमो नारायण 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 नमो नारायण ब्रह्म्याचा पुत्र नारायण ब्रह्म्याचा पुत्र नारायण ब्रह्म्याचा पुत्र नारायण ब्रह्म्याचा पुत्र नारायण करावली हो त्याने जाऊन करावली हो याने जाऊन करावली हो त्याने जाऊन करावली हो याने अय्यो! नारायण 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 नमो नारायण नारायण हरि नारायण नारायण हरे नारायण हरि ओम नमः शिवाय नारायण हरि ओम नमः शिवाय नारायण. हरि ओम नमः शिवाय बैरी आवला काय घडी? हरि ओम नमः शिवाय
देवा दोन्ही कानातले पडते भांडून जायची वारी गाडी आलो मी पंक्चर झालं त्याचं काय काय करता आज या भयान जंगलाला अहो, तुम्ही काय करताय भयानवानाला आज निबंध जागा पण बसलो तपश्चर्या करण्याला काय करताय तपचारीला त्याला काय नाही काय घरी कोण आहे घरी घरी माझी पार्वती तुमच्या पार्वतीने घरी काय कौतुक केलं एखाद्या देवाचे कसं मंदिर हा बांधलं एवढे मंदिर बंद राहिले मग एखादी अशी देवीची मूर्ती बसवली असेल एवढी भक्ती बाय चालली त्यांची नाही ना देवा हा? अहो असं केलं काय माझ्या पार्वती तुम्ही या ठिकाणी वनामध्ये तपश्चर्या करण्यासाठी आले बरं. घरी तुमच्या पार्वतीने कोणीतरी पुढचा मुलगा तयार अरे केला वा. आणि राखण दर्जावर ठेवला माझ्या पार्वतीनं मग? म्हणजे कोणाच्या पोटचा मुलगा तयार केला आणि राखण दर्जावर ठेवला नाही ना देवा स्वतः पाहिलं आणि मग माझ्या सख्या डोळ्याने पाहिले यांची काय सावतारी काय सगळ्याची नाही काही काही बकराचे राहते ऑपरेशन करून बसेल ते बी करायचं एवढंच करताय हातभर काढताय कोण लाती तुम्ही बाहेर जाऊ म्हणजे आतल्या माणसात आतला माणूस आत आणि बाहेरचा माणूस बाहेर रागाला त्या शंकराला नवले नंदीवरती स्वर झाली देवानी खोनाली खोना चालले हे दिगानी कसे झाले हे झालं बोला हा दिगानी देवाला बोलू लाग हे लागले काय गुरुच्या जयमाला देवाने त्या राजवाड्याला एकदाच गणपती आडवे झाले त्या शंकराला आतमध्ये जाऊ दे ना देवा तरी मी उभाच आहे. अरे अरे बाबा तू आहे पण नाही कोण मी या वाड्याचा राखणदार तू या वाड्यात राखा दादा काय तसा मी सुद्धा या वाड्याचा मला किती बाजूला सरपणात तुमचा वाडा नाणेगावचा खालती आहे बरं. इकडे कुठे चाललं राजवाडा वाटायला म्हणजे आतमध्ये जाऊ दे ना आज बंद जाऊ देणार नाही आणि बळजबरी गेलो होतो हा बळजबरी केली तर हातात पाहिलं काय त्याला काय म्हणतात? याला म्हणतो गुरगु काय करणार गुरगुतात काम करी गुरुकुलाचं नाव घेतात गुरु झाला त्या शंकराला म्हणून त्या शंकराने काय केलं शिरभुजातून चक्र काढिले त्या गणपतीच्या शिरवडीले शिर गेला स्वर्गाला धरलं गणपतला धरतीला आतमध्ये गेले शंकर त्या पार्वतीला काय काय बसले सुन बरं. नमस्कार करते त्या देवाला काय नमस्कार आज हॉटेल पाहिजे काही मला चाट मागली तर पचारायला पाठवलं चक्कर पाडा काय डॉक्टर? चक्कर नाही पाडला मग आज हॉटेल पाहिजे म्हणलं काही काय केलं मी मला चाट मागली तर अशा पचार आपल्या दोघांच्या डंग पोरी नवर देऊन तसंच करतील ना चाट मारून मला पचारायला पाठवलं आपल्याला म्हणलं मग तापाला नाही तर पचारीला हा आता बेचारीला मग घरी काऊन आलंय आणि माझ्या पाठीमाग काय कुठे केले काय केलं मी कोणाच्या पोटचा मुलगा तयार केला आता भैया चांगल्या गोष्टी का देवा हा चांगल्या गोष्टी घ्या अहो आपल्या हातात कोणाची बी म्हातारी द्या काय? तुमची पार्वती अशी करायसारखी नाही लोकांच्या म्हाताऱ्याला रस्त्यावर पडेल काही नाही तुमची म्हणलं तुमची पार्वती अशी करायसारखी इकडे ये! द्या द्या लोकांची म्हातारी यांच्या हातात यांची म्हातारी हातात घेतल्यावर यांना सुतूक पडन आता माई म्हातारी कशाला येईन इकडं लाज वाटायला पाहिजे नाही नाही. मग पर्याय दुःख शितळच राहत नाही का कस काय शिकवलं आपली म्हातारी हातात घ्या मग माई म्हातारी झोपेला असं इकडे ये! नंदी चालला संडासला ब्रेकच्या नंतर जाईना हा त्याला पुढे ब्रेक लागत का ए आई ना प्लीज नाही मी पितच नाही तुला कोण म्हणतं पी आपल्याला त्या राड्या टाकूच नका पडू बी नको काय झालं काय पण देव बिघडले बिघडे येईल बिघडेल गॅरेज खाली टाका ना मग ऐ! हा देवा काय देवा आता लोक चांगले होते ना तुम्ही हो काय झालं या काय की लाज वाटायला पाहिजे ना हो काही काय केलं ते गरीब काही नाही गरीब काय घेते बिचारी मला चाट मारली तर पचारायला पाठवलं अहो, रोजच जाते तुम्ही आज काय कौतुक केलं काय केलं कोणाच्या पोटचा मुलगा तयार केला राखत ते दरवाजामध्ये ठेवला अरे 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 ते अरे हातभर काढलेला माझा एवढा अपमान केला आणि त्याच्यामुळे रागाला तुम्ही रागाला म्हणजे अहो ही काय रागायची गोष्ट आहे का अरे वा अहो ही फायद्याची गोष्ट आहे त्याच्यात माझा फायदा मग तो कस काय अहो लोकांना नवसं करून पोरं होत नाही तुम्हाला फुकटच्या भाकड भेटते. आता कशी करणार? काय गं? या बाया, बसले. याला म्हणतात धाक हो याला म्हणतात रुबाब पायामध्ये काळा पट कर्र. करत राहतो थर तुम्ही थरथर करता. आपण नाही एक Pressure. वाजान 45 किलो 45 नाही आता बरं झालं 50-60 मी आता चं जागरणाचे कार्यक्रम चालू आहे इथं काही तिथं काही खायला भेटत वाढणंच आता हा. काय रुबाब आहे तुमचा? हलवण एका टोल्यात बाई बस जागेवर बसवली मी खुर्चीवर हा, बस हा. दादा
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोडणे आपल्याला असं? हो खरंच आहे मला ना तुमचा रुबाब पाहायचा आहे. हो का हा, जसं ते बाईला बसवलं ना खाली बसवलं उठून दाखव. चालेल पण मारलं का? अजिबात नाही पार्वती काय देवा मारू नका मला यो भया आता कशी करू अरे बापरे याला म्हणते रुबाब. मध्ये रुबाब. हा, एका टोल्यात बाई बसती काय एका डोळ्यात उठती काय एका टोल्यात उठती काय हा, हा. जोडणे मला जोड छत्रपती संभाजीनगर मध्ये जिल्ह्यामध्ये जोडणे आपल्याला मी तेच म्हणलो कचरापट्टीवर एवढी गर्दी खाऊन जमली होती वाशितो घाणे नाही हो. हा वासन काही नाही हा. अहो तुमच्या नावाची चर्चा चालू होती हा हा आंबेगावाडीचे संतोष बंद करी ना बंद कर नाही तर चालू कर मग तुम्ही काय करा अरे बाबा आडनाव हे बंद कर आंबेगावाडीचे संतोष बंद कर हा. इस्त्याला हाती धरू पण त्या माणसाला हाती धरू नाही म्हणे पाहिलं ना आपल्याला? एवढी चर्चा चालू होती हो. हा. हा. पण हे पा पाहिलं काय इथं आणि कारभार नाही त्यांचा अरे बायपासच्या डोळ्याच्या पापणीत लागत हा धगे मास्तर घेऊन जा काहीतरी घेऊन जा गुणधर्म पण हे पा तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगून देतो बर. घेऊन जा माझ्याकडून फ्री मध्ये चालेल, चालेल. बाईची जात एकदा आहे कधी दोनदा आहे कधी तीनदा ऐकायला रिकामी नाही लय रगेल जात राहती भाऊ तुमच्या नसेल ऐकत दोन-चार जणांच्या अरे यायला कसं काय माहिती इकडे फोनवर चर्चा ऐकली तुम्ही हा कानच लावेल राहते काय करून तुम्ही म्हणजे आमच्या नसतं ऐकत हा आपली बायको सकाळ कधी उठून बस म्हणलं ना हा अशीच जागेवर उठणार बसणार अरे म्हणजे सकाळ का सकाळ चाललं तरी जागेवर उठणार बसणार उठणार बसणार हो. अहो, सकाळ गॅस चाललं तुमचं काय जायचंय हा. ज्याचं जायचं त्याचं जाईल हा. ज्याच्या जीवाची आग व्हायची त्याची होईल बरं. हे पा मला आहे ना तुमचा रुबाब पाहायचा आहे बरं काय हा इमानदारीने सांगतो हा, हा. जर कधी त्यात बाईला तुम्ही आता खाली बस खाली बसवलं मी तुमची पाठ अरे हजार वेळ सांगितलं त्यांना तिथं मारू नका तुला? अरे त्यांच्या इथं मारलं का मला माहिती नाही नाही. त्यांचं पिंडी घेत होतं. अरे ए, शान्या लागले का रे अरे दूध द्यायला नाही का म्हैस सगळ्या बाई शेका दिसणं की एवढा मोठा ह्याला अरे तो म्हणतो महेश तो म्हणतो याला काय म्हणते ते पाहुणे माहिती द्यायला काय माहित काय संतोष बनकरी म्हणू हा. हा मला इकडे तिकडे बोलायच्या नादी लावू नका बरं. आपण विसरणार माणूस बरं नाही काय? हा जसं त्या बाईला उठवलं हा, हा. आता खाली बसून दाखवा म्हणजे खाली बस पण रुबाब कमी होऊ देऊ नका चालेल पार्वती खाली बस. अरे बायको माझी आहे ना कोण काय म्हणतो तू काय घेणं देणं डेअरिंग करू राहिला? पटकन म्हणत ना मी मला ना खरं नाही म्हणणार नाही नाही एवढा गॅप नाही पाडायचा का बरं? एवढा गॅप पाडला कोणी घुसत मध्ये घुसकून हो का चालेल चालेल पार्वती खाली बस. ऐकून घेणार आहे पहा संतोष बनकर मला फाट्यावर भेटले व खाट जवळ मला म्हणे आपल्या पायात काळा बोट आहे म्हणे टर्र करतो बायको थरथर करते का हो? संतोष भाऊ अहो कुठं भाटलं काय तसं नाही आवाजच ये ना अरे बाबा जुन्या लोकांची म्हणतात आहे कोणती चलती का नाम गाडी चलते का नाम गाडी चली तो शाम तक नाही तर जान तक चांगलंय. जोपर्यंत बायको बेवली बेवली. घरात रुबाब कसा आहे हा आपल्या किचन रूम मध्ये जर कधी बायको इथे धावली अशी फुकणी घेऊन इथून लगे डायरेक्ट नारेगाव बर दिवसभर हिंडायचं अजून? आणि आता आता पाचशे भाकर चालली हॉटेल बाहेर पोटभर जेवण करत आणि वर गच्चीवर जाऊन झोपून राहायचं ऐकणारे गाव मध्ये सारखा पानसट कोणी तुम्हाला काय झालं रडायला? मला किती देवाने मारलं लय मारलं तू कुठे गेला होता मी तुला किती आग मारित होते मी इकडं ते वाडी करत असेल ना पलतीमध्ये बुंदी वाडीत होतो बुंदी वाटीत होता. हा लय मारलं तुम्हाला किती मारलं पाय ना लय वळ आले असं इडून तुडून वळच वळे भाऊ अक्का काय आंबे आलं कुठे इकून लाव लाव. पिकून लाव तो कुरी मी खातो मन बरं का नाही तर तुम्ही मग करण तुम्हाला लग्न काय अरे हा? देवाने तुला बी मारलं नाही नाही मला काय आणि मारते मग दांगोडा कायच होता मी काय ऐकलं नाही का ऐकलं तुम्ही डांगोड काय होतं माहितीये का कशाचा होता देवानं माझी पप्पी घेतली काय बोलतो हा असं कसा देवाचा प्रेम तू आला होता आहे आमचं तुम्हाला काय घे नाही मला काही घेतली हा. कोणी कोण घेतली मी कोण? देवाला म्हणे कोणी मी आता उद्या भेटा उद्या नको मला पाहू दे अहो तो वन टाइम शो राहतो बाई नाही पाहायचंय मला पाहू दे ऐका तुम्ही कडे नाही नाही पाहू दे मी बाय कानाचा आणि डोळ्याचा 4 बोटाचा अंतर राहतो पाहायचंय तुम्हाला जसं मला पाहू दे जसे माझ्या दृष्टाने ते नाही ते पाहिलं की. समजलं तुमच्या भावना पोहोचले माझ्या पोहोचल्या ना. तुम्हाला पाहायचंय ना पाहायचंच. इथं उभं राहून जमणार नाही का बरं? हा, लाजत आहे ना बाई ते एवढं लाजवून जाळी लाजळून जाडी तर तुम्ही एक काम करा दाराच्या बाहेर निघा दाराची कडी लावून घ्या आणि असं फटीतून लक्ष द्या कसं काय दिसत आम्हाला ते? आमच्या दाराला लय साधड आहे नक्की कुठून बी पाहतो हो देवा चला गोल्डन चान्स आला डबल हा तुम्ही याचं पप्पी घेतली ना आता. हा, आता एक काम करा काय करा? इकून चुम्मा घ्या इकून चुम्मा घ्या. आले मला खुशाल मारलं म्हणे जाऊ दे. असं झालं, तर झालं, जा. जाऊ दे जाऊ दे मी तुझ्या नवऱ्यावाली आहे. अरे ते म्हणते नाही का, नाही
ते नाही का उपवास झालेले तू बरं जान समारला करे आपलं असं जे आपल्याला जमणे करणे कामही होत नाही. गमाने कसं काम होत नाही देवा अरे रे. काय जाऊ दे म्हणते कुशाला नको रडू, नको रडू, नको रडू. हा, ती कवळी छाती फटकन फुटत. तू काय आपला धोका करे ए मला काय मालूम अहो तुम्ही गेले मनामध्ये तपश्चर्या करण्याला बर मला सहज आठवण आली. आठवण ती कोणती बाहेरून ब्रह्म विष्णू महेश येणार अरे वा माझी लग्न काय पाहणार म्हणून तू काय कर म्हणून मी अंगाची मळी काढली आणि मळीचा गणपती केला तुझ्या अंगाच्या मुलीचा हो माझ्या अंगाच्या मळीचा किती दिवस झाले बाया मुलीला तुला काय घेणे मी असं सहज विचारलं कशाला विचारलं बाया माणसाला सहज आपली तोंड ओळखी म्हणून केली डेअरी आजच्या लॉकडाऊन पासून आंघोळ नाही केली भाऊ बापरे म्हणजे 5-6 वर्षापूर्वी आंघोळच नाही पाण्याचं बांध होतं ना आमच्याकडं 5-6 वर्ष खर्च आंघोळ नाही टँकरनं पाणी येत होतं आमच्याकडं काय सांगू तुम्हाला भाऊ 5-6 वर्षापूर्वी आंघोळच नाही मी तेच म्हणतोय नारेगाव मध्ये आले पण असा घोरटवास कस ए उरटवाशा काय पकडे चावलं ते का पागल माझा तर रॉंग नंबर लागला हा दाढीवाला बोकडे इकडेच राहिला कोण येतो पोंगटवास देवा हो. अंगाची मळी काढली आणि मळीचा गणपती केला बर नरजिवंत सरजिवंत करून दरवेळी राखण ठेवला हो हो मारलं म्हणजे. आणि तुला तर काय मारलं फार नव्हती काय केलं? तर काटे सुद्धा काम काढलं आपल्या गणपतीचं हो. तेव्हा हे तुम्ही काय केलं बाई? काय केलं? माझा मेलेला गणपती बर त्याला ताबडतोब सजीवंत करा जर कधी सजीवंत केलं नाही अहो, पोटचा पडून आणि पाडचा पडून देवा म्हणून त्या शंकराने काय केलं काय शंकर पार्वती दयाला हे शंकर पार्वती दयाला हे गजसुराचा शिरा आणून अरे एकदमचा हो नंदी केला अरे गुपन मस्तकीचा ठेवला तेहतीस कोटी देवतायाची अरे घेऊन आपण दुःख सभेमध्ये अवश्रीकडे आवडत पूजा अरे रम्याची कुंवरी हो गावा पोरी आलो मोदरा गणपती गणराजा पावल्या भक्ता देवराजा काय झालं माझी छोटी मोठी घोळण होणार अगं राधिका गोपिका यमुना जमुना ही मेल्या सडत नव्हती अरे चांगली होती तिचं नाव सरस्वती अरे आधी पण का ग ताई काय म्हणती अरे आज वारंवार म्हणजे गुरुवार आज ते मथुरीचा तो मथुरेचा बाजार ए तुझी तयारी झाली का ए बाई अगं बाजारला जाण्यासाठी मी केव्हाची सजून बसले अगं सुजून नाही म्हणले सजून माझी तयारी झाली बाजारला जाण्यासाठी अगं, तू नेसली काय माल घेतला काय ग सांगू तुला पायात पैंजण होटेला लाली डोळ्यात काजळ आणि नवऱ्याच्या नावाने मध्ये मंगळसूत्र घातलं आणि काय नेसले माहिती का काय गं? पायना 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 काय ग काय ग अगं बघ काय नेसले काय मच 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 करती ग? काटा लागा मचमच नाही बाईची साडी चमचम करते हा चमचम कर. अगं नाव काय माहिती का मचमच कोण करतं माहितीये का 10-5 बाया एकत्र जमल्या का त्यांची मचमच चालू होते हे मच वाल्या माझ्या साडीचं नाव आहे काय माहिती का तुला काय ग? काटा लागा काय साडीचं नाव काटा लागा आपल्या ड्रेसचं नाव आहे बाई बाई तुम्ही पण ड्रेस घातला का आता गेले बाई संक्रांतीला बाई ए काय वाण द्यायचं होतं काय तुला तसं नाही बाई माणसं पुढे जात असते का वाण द्यायला मग? अहो तसं नाही आमच्या घरचं कसं आहे माहिती का हा. अहो संक्रांत जवळ आली की माझी बाईक म्हणत असते तुम्ही जर कधी ड्रेस घेतला तर मी साडी घेते नाही तर साडी गेली खड्ड्यात बाया लय जीव तुमचा नवरा बायकोचा आहे आता काय देवाची भाऊ हा? तुमच्या ड्रेसचं नाव काय हो बाई, मग मी माझ्या पसंतीनं ड्रेस घेतला माझ्या बायकोला साडी घेतली बाया 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 आता जसं तुमच्या साडीला नाव आहे तसं माझ्या ड्रेसला नाव आहे. काटा लागा तुमच्या साडीचं नाव काटा लागा माझ्या ड्रेसचं नाव आहे बाई हा. वर खडा लागा तो कशाला येडे बाबरी मध्ये गेला होता तू काय घेत की काटा लागाल तिकडं अरे साडीचं नाव आहे माझ्या आता नवीन नवीन साडी घेतली ना साडीचं आहे का काही नावाने घाला काय ए चल ती बाजारला चल मग बाजारला का ग अगं तू मला विचारलं अगं तू नेसलं काय घेतलं काय तू सांगितलं नाही आता मा काल काढी ती अगं मला जुन्या लोकांचं भारी असतं म्हणे अगं बाई माझं आहे ना एकदम साधं शंपली साधं सिंपल आहे हे का साधारण सावरी साडी घाल सहावारी साधारण साधारण काय साधारण गरीब घराणं आहे बाई पाहिना पाहिना रान असं साधं बळ आहे बा रोज अशी 3-4-5 हजाराची साडी राहते गळ्यात पहा काही नाही कानात पहा काही नाही नाकात पहा काहीच नाही असं गरीब घराणं आहे बाई हे शेजारची जळपे बाई लय जळतो का जळपे म्हणजे आमचं असं दुपट निघत कोण हा असं जळजळ तुम्ही काळ पडू राहिलो
खरंच पाहिलं ना आता अनुभव आला जाऊ दे बाई सांग तुझं काय येतं शेजार धर्म असायचे बाई आमचा हो. जाऊ दे आता जे येते बरं आणि काय घेतलं ग अगं मी नेसले मी साधारण 6 वारी 6 वारी साडी माल घेतलं एकाला दे दूध दही दूध लोणी चलती बा काय? म्हणणार तुम्ही आंबा देऊ ए, आई पण तो सरकारी अंबानी मागितला तुम्हाला म्हटलं थांबा तुम्ही काय म्हणले थांबा तुम्हाला म्हटलं थांबा का हो काय थांबा म्हणणार तुम्ही आहे कोण मला ओळखलं नाही नाही. बाई काय तुझ्या कपाळावरती काय बोर्ड आहे का ए मी काही एसटीच्या जातीच आहे का मला काय मालूम बाई काय मला म्हणतात पेंद्या सुदामा पाहिलं का पाहिलं अगं, सुद्धा मला म्हणतात पेंद्या सुदामा अरे तूच तो सुदामडे का अरे सुदामड्या बदामड्या तीन दमड्या नावड्या खावड्या चल रे चल रे चल रे मेल्या अजून थोडा वेळ चालू राहिला तर कसं चिकल खायला पोहोचलो असतो बाई काय माझ्या नावाची निंदा चर्चा लावली बाई अहो, आम्ही तुमच्या नावाने आम्ही तुम्हाला ओळखीतच नाही ना ओळखीत नाही जाऊ दे या कोपऱ्यात माझा कमी चक्कर असतो नसून ओळखलं तुम्ही मला पर्यंत येत असेल तू तिथून माग जातो बाई मी कोणी भरली का चाललो माग ते बावळत घराणं जाऊ द्या मला ओळखलं नाही ना नाही. मी माझ्या देवाचं नाव सांगतो बाई मग तुम्ही मला ओळखणार मग देवाचं नाव सांगता हा. बरं सांगा गोकुळचे श्रीकृष्ण त्यांच्या हाताखालचा मी पेंद्या सुदामा गोकुळचे श्रीकृष्ण आहे का त्यांच्या हाताखालचा मी पेंद्या सुदामा अरे काय रे मेल्या अरे कांद्याच्या टरपणाला किंमत आहे, त्याला तरी भाव आहे पण तुम्हाला दोघांना पण भाव देतो हो बाई! आतापर्यंत माझ्या नावाची चेष्टा केली मी सहन केली अरे तू आणि तुझा देव सात हलकट आतापर्यंत माझ्या नावाची चेष्टा केली मी सहन केली पण माझ्या देवाचा अपमान मला सहन होणार नाही अरे काय करशील भाऊ तुम्ही इथंच थांबा फाशी बिशी घेईन हे! मग काय कर खायला मरण मी मला तर अजून लय दुनिया पाहिजे इथंच थांबा इथंच आता जातो देवाला घेऊन येतो. आम्ही पण थांबायचं इथं म्हणजे असे खाली बसू नका बाई हो आपण या कुंजवनामध्ये इथं मोठमोठाले वाघ सिंह इंडाद्या आता बिबट्याचं घेऊ मला चालते लय भीती वाटते भाऊ इथं जवळच मागच्या जाळीमध्ये तडच बसेल राहतो बाई इकडे पाठीमाग तर तुम्ही काय कुठं बसायचं तुम्ही काय करा हे समोर झाड दिसतं ना कोणता वा हे कमळाबाईचं झाड आहे. कमळाबाईचं नसून ते कळंबाचं असं. कळंबाचं झाड आहे त्याच्या खाली बसायचं नाही मग खाली बसल्यावर वाघ येईल तुला एका घासात खाऊन घेईल मग कुठं बसायचं चौदारचा आयटम येतो या झाडावर बसा ती आई तिथं बसेल मला वर जाता येईल का पलीकडे झाडावर जाईल बरोबर हा. ते चाल गं. आता येतो जा. चला. देवा सुदामा हा देवा कवल्यांचा रस्ता बंद केला अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी कुंजवण्यामध्ये गेलो त्या गवाणीचा रस्ता बंद केला वा. आणि त्यांना सांगितलं म्हटलं बाई माझ्या देवाची सेवा झाल्याशिवाय तुम्हाला आज जाता येणार नाही मला म्हणे तू कोण अरे वा म्हणजे ओळखलं नाही नाही ओळखलं मला अरे. मग मी माझं नाव सांगितलं हा. म्हटलं बाई माझं नाव पेंद्या सुदामा बर ती एक जणी काय म्हटली माहिती का? काय? सुदामड्या पदामड्या तीन तांबड्या बरं काय नाकात बोट घालून राहिलं अहो, त्यात नाकात बोट घालू घालू बोलत तू होतो. काय नाकात बोट घाल मी तुमच्या नाकात बोट घातलं नसतं बर हे पहा माझ्या बोटाला कांड झालं ना हा हा मग एक काम कर ना काय गेल्याच्या नाकात बोट घालवा अहो, तीनदा घातलं हा काही आराम पडा ना मग पण आपले आर्गनवाले मास्तर आहे ना हा. ते म्हणे जग्याला नाकात बोट घाल म्हणे पटकन आराम पडतो घालू घालू का अरे बाबा अहो देवा त्यांनी काही माझी ओळख केली नाही बर, बर, बर. मग मी तुमचं नाव सांगितलं मग ओळखला असं काय ओळखलं तरी तुम्ही म्हणे कांद्याच्या टालकारला किंमत आहे म्हणे तुला आणि तुझ्या देवाला दोघाला किंमत नाही म्हणे. एवढा अपमान केला हा ती 2 नंबरची होती ना हा, हा. तिथं म्हणे तू आणि तुझा देव 7 हलकटे म्हणे सुदामा लय कचरू भाऊ झाला आपला कचरा भाऊ नाही कचरा लयच कचरा केला चला दाखव बरोबर इथंच काय पाहू राहिले काय पाहते काय गवळणी उरेल कार का अशा खाली ठेवायला अरे अहो गवळणीला काय असं खाली बसून ठेवील का मी मग त्याला हुशार बाय आहे. हो का? मी तिकडे गेल्यावर लगेच पळून गेले असत्या मी असं त्यांना योग्य जागेवर बसून ठेवली हो का तुम्हाला पाहायचंय का मग ही माझ्या हातात काठी आहे ना त्या काठीकडे पहा जिकडे काठी जाईल तिकडेच ते बाय पाहत राहा काठीकडे हो. हा, पहा पाहू राहील पहा आता. काय पाहू राहील ते फोकसला घरी नेऊन लावायचं आहे का संडास बाथरूम मध्ये तसं नाही हो अहो काठी चालली कोणीकडे तुम्ही पाहू राहिले कोणीकडे हिच्याकडे पहा हा पाहायचं का तुम्हाला या इकडं. सुदामा पहिले मला उठा तुम्ही दादा ए बाई, उठ जाऊ जाऊ ते तिकडून सिडको ए, उठ
ऊट काय लिहिली तर तू तर म्हणला उठ. अहो मीच ऊटाचा भाव बंदी बाई असं ऊट म्हटले ऊट उभा हा राहिलो आता बोला काहून दादागिरी करू राहिला मी आता एकटाय का? कोण येतोय बरोबर बॉडीगार्ड हे बा कोण आणलं कोण आहे मसन जोगी अहो, ते संजोगी आहे का नाही तर काय कोणी ते तुम्हाला घंटुळ मागून आहे का अबाई ज्यांच्याबद्दल आता बोलून गेलो हेच माझे मुकुटचे श्रीकृष्ण परतान परत आणले त्याची खाटायचं बघून आण त्यांच्या कोड्या बाकी काय कोणाचं अहो परमात्मा म्हणावं हा हेच माझे कृष्णदेवी बाई हे कृष्णदेव हा. अहो आमच्या कृष्णदेवाचं काय सांगायला पाहिजे तुम्हाला आमच्या कृष्णदेवाच्या हातामध्ये सप्तसुराची वासरी होती तो बा श्रीराम आपली हा हे ए, बा वेड्या. हा. आमच्या सप्तसुराच्या बासरीला 3-3 गोंडी होते. हे बा फुकिटे आमचे देव कधी मधी अरे ती वाजते खरी पण तिला 3 गोंडे होते. 3 गोंडे. बासरीला 3 गोंडे तिला तर एक पण नाही. बरी गंमत आहे का आता फसली ना गंमत आपली सांगितलं होतं तुम्हाला जरा दम धरा अहो बाई काय झालं? मी थांबा बाई आमच्या देवाच्या बासरीला पण 3-3 टपुरे गोंडे होते कुठं गेले मग ती गोंडे? येड्या बाबळीत गुंतून पडले अहो तिकडे काय करीत होते जेवण केलं का संडासला पळत आहे. आणि म्हणे कृष्णदेवे अहो आमच्या कृष्णदेवाच्या पायाला आडी होती आडी आधी तुम्ही नका मारू बाई काल येईन आडी मारायचा प्रयत्न केला भूत मारते खात्याने असं हा म्हणे कृष्णदेवे याची बाई कृष्ण अहो आमच्या कृष्णदेवाच्या पायी बाई कृपा पायी कृप नाही पायी पद्म बाई पद्म बेंबीत बेंबीत हिरवा हिरवा नाही तर पिवळा मी पाहिलंच नाही अरे बेंबी हिरा बेंबी हिरा मुखी रतळ काय गाजर मला भूक आहे का आता मुखी रत्न मुखी रत्न श्री मुंगूस त्याच्यावर बसली घुस तू कर फुसफुस अरे श्री मुंगूस नाही श्री मुकुट बाई. असे आमचे कृष्ण हेच माझे कृष्णदेव आहे असं ना? ज्या टायमाला तुम्ही कृष्णदेव पाहिले तेव्हा दुपारी होतं आता कलियुग चालू आहे बाई असं ना? बऱ्याच दिवसाचा काळ निघून गेला बरोबर आहे. उली दाढी तुटली आम्हाला ओळखा आम्ही याची कृष्णदेवाचे ना हो बाई बरं ठीक आहे आनंदाने चरण सेवा करणार नंतर आमचा रस्ता मोकळा करा 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 करा